धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं, ग्लास भर दूध पिलं गेलं. थुर्रीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेलं धरून आणलं तिनं, पे तो पेतून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे, कुठे पडू दे पे. तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं प्यात पे. अहो तो म्हणला मम्मी नको मला पे. अगं मम्मी मी इकडं पेलो का मागं गळत आहे, सगळं गळू दे पण मग पे. मग त्या पोराची आई आता आपण म्हणलं असतं तर झोंबलं असतं त्याला आतल्या गाडी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे, तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे, जा खेळायला दोघे बी. 8 आणि एक म्हणली लपून ठेवी शाळेतून आल्यावर लपून ठेवी फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवी, खालच्या कप्प्यात. आणि आल्यावर कोणाला सांगू नको, ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं, बकरं पिऊन गेले. आता कोणतं बकरू पियाला बघ पा. ही माणसं 3 रंगाची आहेत. इथं येतं एकही गाठ नाही, तो 8वा आहे. 8वा मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत, घोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे 7 प्रकार आहेत. 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. ब्रह्म म्हणून तर 6व्या अध्यायातली दुसरीच ओळ आहे, ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी. ब्रह्मरस आहे. आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लॉट झाला ना आमच्या नंतर, यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही, पुस्तक उचकायचं नाही. मेमरी कार्डात कीर्तन भरायचे, अर्ध याचं अर्ध त्याचं, झालं कीर्तन. काय झाली गंमत? जुनी माणसं च्या माग राहावं, जुन्या माणसाच्या. आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर, अभ्यास करावा. एका कीर्तनकाराला मी म्हणलं अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले, थोड्यापेक्षा थोडस वाचित. तो मला म्हणला तुम्ही आमच्यावर जळता. मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली. तू जळतो म्हणला, तुम्ही जळत आमच्या, तुम्हाला तारखा मिळते नाही का? अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो, आता तुला काय? तू मी बाबा झालो तो तू आलाच नव्हता, तसं नाही.